एक प्लेयर स्लिपला कंपल्सरी लावायचा आहे. प्रत्येक पॅव्हलियन मध्ये या ठिकाणी आम्ही खुर्च्या उपलब्ध. बघा, कोणी पहिला षटकार मारेल त्याच्यासाठी भाऊसाहेब रौंदल यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. कॅश 500 रुपये. पहिला षटकार जो मारेल तो. जे ग्रामीणला रूल तेच रूल. दोन चेंडू मध्ये 2 षटकार मारेल तर महादेव शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. या सामन्यात जो पहिला षटकार मारेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक भाऊसाहेब रौंदल यांच्याकडून, आणि लगातार 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारेल तर त्याला महादेव शेठ. नक्कीच मी आलेल्या या सर्व मान्यवरांचं मनापासून त्यांना मी धन्यवाद देतोय. मान्य श्री प्रदीप शेठ ठाकूर, मान्य श्री महादेव शेठ पाटील, मान्य श्री काशीनाथ शेठ पाटील, मान्य श्री एकनाथ शेठ पाटील, मान्य श्री भाऊसाहेब रौंदल, मान्य श्री दिलीप शेठ कळके आणि मान्य श्री सुदाम शेठ पाटील, ज्यांनी अमूल्य वेळ या ठिकाणी आपली वेळ पूर्णपणे या कार्यक्रमासाठी दिलेली आहे. त्यांचं मी RPL 2025 मध्ये मनापासून त्यांचं आभारी आहे. आणि असेच चेंडूवरती ती पहिलाच सुरुवात राहुल भोईर यांनी केलेली आहे चौकाराच्या, आणि पहिल्याच चेंडूवरती सागर यांना ठोकलेला आहे तो चौकार. खुर्च्या या बाजूला ठेवलेल्या आहेत, तर आपण खुर्च्या घेऊन आपल्या पॅव्हलियन मध्ये जायचं आहे. जे 15 खेळाडू आहेत त्यांच्यासाठी इथे खुर्च्या आपण उपलब्ध केलेल्या आहेत. प्रत्येक संघनायकाने आपल्या जबाबदारीवरती त्या 15 खुर्च्या आपल्या पॅव्हलियन मध्ये घेऊन जायच्या आहेत. खूपच सुंदर असा चेंडू सागर पाटील यांचा. राहुल भोईर मात्र काही समजू शकले नाहीत, आणि अतिशय उत्कृष्ट सागर पाटील आता हे 40+ खेळाडू आहे, आणि राहुल भोईर मात्र रेग्युलर प्लेयर आहे. आणि आता मात्र उंचावून मारलेला चेंडू पाहूया. पुन्हा एक डाबर चवंप्रात चौकार. सामन्यामध्ये पहिला षटकार मारेल त्याला 500 रुपये भाऊसाहेब रौंदल यांच्याकडून, आणि लगातार 2 षटकार मारेल त्याला 1000 रुपये महादेव शेठ पाटील यांच्याकडून बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेले आहेत. तर सुवर्ण संधी फलंदाजासाठी. पुन्हा एक तसाच डाबर चवंप्रात चौकार. खूपच सुंदर अशी फलंदाजी राहुल भोईर यांची. 4 चेंडू मध्ये 1 चेंडू फक्त डॉट गेलेला आहे. 3 चेंडू मध्ये 3 चौकार, म्हणजे वैयक्तिक 12 या धावसंख्येवर राहुल भोईर खेळतोय. सागर पाटील तसंच भेदक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु पहिला षटक हा सर्कलचा षटक आहे, त्यामुळं राहुल भोईर मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. आता मात्र 4था-5वा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे राज भोईर, परंतु 1 धाव मात्र राहुल भोईर रोखू शकला नाहीत. आता स्ट्राईकला आले ते रोशन भोईर. षटकातील मला तर वाटतंय शेवटचा चेंडू, आणि धावसंख्या आहे ती मात्र बिनबाद 13. शेवटचा चेंडू सागर, आणि अतिशय जबरदस्त कॅच. वेन रवी भोईर 40+ खेळाडू. बघा कॅच, म्हणजे 47 वर्षाचा हा खेळाडू आहे.
47 वर्षाच्या खेळाडूंनी जी कॅच पकडली आहे ती जॉन्टी रोड्सलाही लाजवेल अशी कॅच पकडलेली आहे. या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या वाजवा. 49 सॉरी. म्हणजे बघा आत्ताचा फिटनेस, म्हणून मी म्हटलंय की किती सुंदर अशी फिटनेस पण आहे रवी भोईर यांच्याकडून. डाय मारून या ठिकाणी कॅच मात्र घेतलेली आहे. बघा हा 16 अतिशय सुंदर असा हा 16 पाहायला मिळतोय. रोडपाली प्रीमियर लीग धमाका 2025 या मंडळाचं मनापासून कौतुक करावं असं वाटतोय की खरंच अतिशय सुंदर असं नियोजन, शिस्त पद्धतीने नियोजन असं या मंडळाकडून आपल्याला आरपीएल धमाकासाठी पाहायला मिळतंय. या मंडळासाठी जरा एक जोरदार टाळ्या वाजवा. रात्रंदिवस बिचारे मेहनत करून हा नक्कीच व्हाईट पट्टा जो आहे त्या व्हाईट पट्ट्याच्या आतमध्ये कुणीही बसू नका. तुम्हाला प्रत्येक संघाला एक पॅव्हलियन आम्ही दिलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी खुर्च्याही अवेलेबल केलेल्या आहेत. आपण फक्त त्या खुर्च्या तिथे घेऊन जायचं आहे प्रत्येक पॅव्हलियन मध्ये बसायला. आतमध्ये बसा, पॅव्हलियनच्या आतमध्ये बसा प्लीज. दुसरं षटक बबुल भगत आणि उंचावून मारलेला चेंडू, मला वाटतंय बाद. राहुल भोईर हा खेळाडू आता बाद झालेला आहे. नक्कीच आता मात्र थोडीशी आशा. प्लीज आपण खुर्च्या घेऊन जे बाहेर बसलेत ना दर्श 11 संघ आतमध्ये बसा. त्याच्यानंतर प्रतिभा खडके आपण थोडा आतमध्ये पॅव्हलियन मध्ये बसा प्लीज. रिक्वेस्ट आतमध्ये बसा प्लीज, आतमध्ये बसा जरा सगळ्यांनीच बसा. चंद्रकांत पाटील, जनार्दन भोईर मान्यवरांना विनंती की तिकडे तिकडे बसण्यापेक्षा इथे स्टेजवर या प्लीज. हा आपला गावाचा खेळ आहे आणि गावाच्यासाठी तुम्ही इथे यायचं आहे प्लीज. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण इकडे तिकडे बसण्यापेक्षा इथे स्टेजवर आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे, तर आपण सर्वांनी इकडे बसा. खेळाडूंनी मात्र आपल्या पॅव्हलियन मध्ये बसा. सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. बाबू कोहली मात्र समजू शकला नाही. नॉन स्ट्राईकला मला तोडते पुन्हा अजय कोहली आणि बाबू कोहली. बघूया बबुल भगतची भेदक गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवरती पहिलाच मोहरा बाद केला तो राहुल भोईर यांच्या स्वरूपात. आता मात्र साई श्रद्धा 11 संघाचा आशा थोड्याशा कुठेतरी कमकुवत झालेल्या आहेत. आता मात्र चेंडू बाबू कोहली समजू शकला नाही. अजय कोहली सॉरी. हाच तो बाबू कोहली ज्याने पहिला आरपीएल अतिशय गाजवलेलं होतं. आता मात्र उंचावून चेंडू बबुल भगत यांनी मात्र कॅच घेतलेली आणि फलंदाज बाद. तिसरा मोहरा बाद झालाय तो साई श्रद्धा 11 संघाचा. पहिल्या षटकात थोड्याशा चांगल्या धावा आल्या, त्यानंतर मात्र थोडस कुठंतरी दडपणाच्या खाली दर्श 11 संघ हा खेळत आहे.
प्रेम पाटील रोडफाली गावचा एक उभरता सितारा बघा किती डाऊन टू अर्थ आहे. स्वतः झाडू घेऊन साफ करताना अशी कमिटमेंट पाहिजे. खरंच खूप मेहनत घेतात ही पोरं. खूप खूप चांगलं कार्य करत आहेत. नक्कीच, ईश्वर पटेल सर. नक्कीच. त्यांचं कौतुक जरी आपण किती केलं तरी ते खूप कमी आहे. कारण ही मुलं रात्रंदिवस या आरपीएल साठी झगडत होते नक्कीच. आणि त्यांनीच करून दाखवलेलं आहे की आरपीएल कशा पद्धतीनं आपण उभं राहायचं हे त्यांचं आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच जेवढं कौतुक करू तेवढं कौतुक कमी आहे. पाहूया पुढचा चेंडू बबुल भगत यांचा सामना करेल मात्र अनिरुद्ध भोईर. भोईरांचीच मला वाटते सगळी गँग भरलेली आहे या संघामध्ये. आणि आता मात्र थोडस गचाळ क्षेत्ररक्षण मात्र एक धाव मात्र बाईच्या स्वरूपात पंच भावेश उलवेकर यांच्याकडून आम्हाला निर्णय आलेला आहे. भावेश भोईर आणि साहिल उलवेकर बद्दल जर बोलायचं झालं तर खिडूकपाड्यामधून नावाजलेले असे खेळाडू, पहिला बाईकमॅन भावेश भोईर आणि दुसरा बाईकमॅन साहिल उलवेकर. आणि मात्र आता बाबू कोहली यांनी मारलेला हा पहिला चौकार. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या येते 19. 3 फलंदाज बाद धाव संख्या येते 19. उरलेले 2 षटक आता मात्र राहिलेले आहेत. या 2 षटकामध्ये साई श्रद्धा 11 संघाला हाणामारी करावी लागेल. कारण हा जो ग्राउंड आहे हा फलंदाजासाठी अतिशय चांगला उपयुक्त असा हा ग्राउंड आहे. आणि या ठिकाणी 4 षटकामध्ये कमीत कमी 50 तरी धावा आवश्यक आहेत. आणि त्या 50 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी साई श्रद्धा 11 संघाला करावा लागेल, जेणेकरून आपला संघ. चला क्षेत्ररक्षण विनंती आहे लवकरच लावून घ्या क्षेत्ररक्षण आपलं. संघ मीटिंग करू नका प्लीज, जरा लवकर. तुम्हाला वेळेचं बंधन आहे. त्या वेळामध्ये जर आपले षटक पूर्ण झाले नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये 2 फिल्डर म्हणजे क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या आत ठेवावे लागतील. 1 ओके. नक्कीच तिसऱ्या षटकाचा मानकरी राज भोईर सामना करतील अनिरुद्ध भोईर. भोईर टू भोईर. सुंदर चेंडू अनिरुद्ध भोईर समजू शकले नाहीत. आणि पहिला चेंडू निर्धाव राज भोईर यांचा. रात्रंदिवस हे खेळाडू या ग्राउंडवर खेळत आहेत. त्यांना माहिती आहे कशा प्रकारे आपण चेंडू टाकायचा. आणि आता मात्र उंचावून मारलेला चेंडू, अतिशय सुंदर असा झेल विनय कोहली यांच्याकडून. आणि राज भोईर यांना पहिली सफलता मिळालेली आहे अनिरुद्ध भोईर यांच्या स्वरूपात. बरोबर आहे. नक्कीच इथे थोडस मात्र फलंदाजीमध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न साई श्रद्धा 11 संघाने केला. का? त्याचं कारणही अनेक आहेत. आणि त्यातला एक कारण म्हणजे अक्षय ठाकूर, भेदक फलंदाजी आपण ज्याला म्हणू, स्फोटक फलंदाजी ज्याला म्हणू, असा हा फलंदाज आहे. मला तर वाटते ती झाडं आहेत त्या झाडांवरती चेंडू मारणारा हा फलंदाज आहे. आणि दुसरा म्हणजे आयकॉन प्लेअर आहे. शेवटचे 2 षटक त्यांनी राखीव ठेवलेले आहेत त्याच्यासाठी खास. बघूया राज भोईर यांचा सामना करणारा अक्षय ठाकूर. नक्कीच मान्यवरांना विनंती करतोय, आपण जर इकडे तिकडे कुठे बसलेला असाल तर सर्वांना विनंती आहे की आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी.
नक्कीच पहिलाच मला तर वाटते या ठिकाणी या सामन्यातील निर्धाव चेंडू राज भोईर यांच्या स्वरूपात मिळालेला आहे. वाईट वाईट चेंडू आणि आता मात्र आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करून पहिलाच घनघाती चौकार, डाबर चौंप्रास चौकार. नक्कीच अक्षय ठाकूर यांनी आपली सिद्धता दाखवलेली आहे. पहिल्याच चेंडूवरती पहिलाच आणि दुसरा पण त्याच पद्धतीने टोकवलेला चेंडू आणि चौकार. मी मगाशीच म्हटलं होतं की साई श्रद्धा 11 संघानं थोडस फलंदाजीमध्ये फेरबदल केलं का, त्याचं कारण हे आहे की त्यांना माहिती आहे उरलेले 2 षटक नक्कीच कोणीतरी वेगळेच खेळाडू करतील आणि त्याचा पुरेपूर फायदा आपण घेऊ, म्हणून तो शेवटच्या क्षणाला या ठिकाणी थांबलेला आहे आणि त्यामुळं त्यांनी 2 चेंडूवरती 2 चौकार मारून संघाची धावसंख्या येते 28. 2 चेंडू शिल्लक राज भोईर यांचं आणि आता मात्र उंचावून मारलेला चेंडू. पहिला षटकाराचा मानकरी ठरलेला आहे अक्षय ठाकूर. याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. भाऊसाहेब रौंदल यांच्याकडून या खेळाडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि आता दुसरा जर षटकार मारला तर महादेव शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहेत. पाहूया ते 1000 रुपयाचा मानकरी अक्षय ठाकूर ठरतो की नाही ते या पुढच्या चेंडूवरती समजेल. नक्कीच 4 षटकाच्या समाप्तीनंतर दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. जर आपण विलंब केला तर तुम्हाला फाईन बसेल. पुन्हा षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र या ठिकाणी पुन्हा अतिशय सुंदर कॅच. विनय कोहली यांनी मगाशी देखील सुंदर कॅच घेतली होती. म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये जर पाहायचं झालं तर मात्र या ठिकाणी स्वर्गीय चंद्रकांत बालाराम भोईर जो संघ आहे अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. मगाशी रवी भोईर यांनी अतिशय सुंदर कॅच घेतली, त्यानंतर 2 कॅच विनय कोहली यांनी चांगल्या घेतलेल्या आहेत. म्हणजे स्कोर पाणी. नक्कीच पाण्याची व्यवस्था करायची. 3 षटकाच्या समाप्तीनंतर थोडी पाण्याची व्यवस्था करावी. 12वा खेळाडू 13वा खेळाडू इथे दोन्ही पण आलेले नाहीत. मला तर वाटतं दोघांनाही पेनल्टी लावली जाईल. पाणी येते 1 मिनिट. आले 1च मिनिट. नक्कीच दुसरा सामना प्रयेश पाटील आणि परेश कडके या 2 संघामध्ये होणार आहे. ज्या परेश कडकेनं गेल्या कालच्या मॅचमध्ये 2 दिवसाच्या मॅचमध्ये अतिशय उत्तुंग असा षटकाराच्या आतिषबाजाने फलंदाजी केली होती, तोच परेश कडके आणि प्रयेश पाटील या 2 संघामध्ये आता पुढचा सामना होणार आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना हा षटक संपल्यानंतर पॅव्हलिन कक्षामध्ये यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. आपण जर आला नाहीत तर आपल्याला 2 धावाची पेनल्टी लागेल. ही मात्र दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. नक्कीच 4थ्या षटकाचा मानकरी ऋषी पगडे आणि सामना करेल तो बाबू कोहली. बघूया सामन्यातील शेवटचा षटक आणि पहिला चेंडू. बाबू कोहली मात्र समजू शकला नाही आणि हा निर्धाव चेंडू
पंच भावेश उलेकर यांच्याकडून निर्णय आलेला आहे. शेवटचा षटक, हाणामारीचा षटक. जेवढ्या धावा करता येतील त्या या षटकामध्ये करायच्या आहेत बाबू कोहली आणि करण पाटील यांना. आणि सुंदर ब्लॉकेटला मारलेला चेंडू. मला तर वाटते एक धावावरती समाधान मानावे लागले आणि एकच धाव पूर्ण करावी लागली बाबू कोहली यांना. धाव संख्या येते 35. उरलेले 4 चेंडू. या 4 चेंडू मध्ये आपण किती धावा काढू शकतोय याचा गणित मात्र आता साई श्रद्धा 11 संघाला करावा लागेल, जेणेकरून जास्त धावा या ग्राउंड मध्ये अतिशय चांगल्या ठरू शकतील. हाच जोश आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. पाहूया तिसरा चेंडू. आता मात्र आणि पिंटू घरात पहिली डाई आणि चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण रोहिदास घरात यांच्याकडून पाहायला मिळत आहे. पंच पाहिजे ना, बॅटकट ओके. नक्कीच दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 चेंडू नंतर मी त्यांची पुन्हा 3 चेंडू आहेत. ओके कुठे अरे जबरदस्त आपल्याच चेंडूवरती अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं ते ऋषी पगडे यांनी. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडू मध्ये किती धावा आपण घेता येतील. आणि आता उंचावून मारलेला चेंडू, मला वाटते चौकार. बाबू कोहली मागे घेत नाही आणि धावसंख्या आहे ती 40. म्हणजे 4 ओव्हर मध्ये आता शेवटचा चेंडू शिल्लक आणि शेवटच्या चेंडू मध्ये किती धावा होत आहेत. नाही लिंबू आउट मला वाटते आता नाहीये का, वॉर्निंग दिली ओके. आणि मात्र आता हा फसलाय आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू. 4 षटकाच्या समाप्तीनंतर साई श्रद्धा 11 संघाची धावसंख्या आहे ती 40. 41 धावाचं आव्हान स्वर्गीय चंद्रकांत बालाराम भोईर संघाला ठेवलेले आहे. मी कर्णधारांना विनंती करतोय प्रवेश पाटील आणि परेश कडके. परेश कडके कुठे असाल तर त्वरित यायचं आहे. काय अक्षय स्पोर्ट्स कर्णधार परेश कडके. आणि खुर्च्या मात्र तुम्ही आतमध्ये ठेवा. आपल्याला पॅव्हिलियन दिलेली आहे, सुसज्ज अशी पॅव्हिलियन आहे की तुम्हाला कशाही प्रकारचं या ठिकाणी उन्हाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही पॅक पूर्ण पॅव्हिलियन दिलेली आहे आपल्या संघाच्या नावानिशी. नक्कीच चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. आणि दुसऱ्या 2 कर्णधारांना विनंती आहे प्रवेश पाटील आणि परेश कडके. संघामध्ये 12 खेळाडू तुमचे खेळणार आहेत. एक कंपल्सरी स्लिपला असणार आहे. मला वाटते परेश कडके या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर मी अमर भगत यांना विनंती करतोय की या ठिकाणी कॉमेडी बॉक्स मध्ये येऊन आसनग्रस्त व्हावं. अजून कोणी मान्यवर या ठिकाणी आजूबाजूला बसले असतील तर त्यांनाही विनंती आहे. सचिन पाटील असतील तिकडे, बाकी अजून प्रल्हाद भोईर आहेत, जयदास पाटील, सर्व मान्यवरांना विनंती आहे की जर तुम्ही इकडे तिकडे जर बसलेला असतील तर यस पाणी गुडू अंपारण पाणी नाही तर सरबत.
चेक करायला. कुणाल गाडीने आपले बॉल असतील ते काढून ठेव त्याच्यात पॅकेट मध्ये. चावी बंटी काय बघ. चला प्रवेश पाटील परेश कडके या ठिकाणी आलेला आहेत. नक्कीच पहिला षटक घेऊन येतोय तो राहुल भोईर. राईट आर्म राऊंड दी विकेट. सामना करेल तो सागर. नॉन स्ट्राईकला आहे तो बबुल भगत. राईट आर्म ओव्हर दी विकेट. सॉरी, पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. 2 क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या बाहेर उभे आहेत. 41 धावांचं लक्ष असेल ते संघासमोर. फुलटॉस चेंडू. आपल्याला कंपल्सरी चेसिंगचा आपला नियम आहे, लक्षात घ्यायचा सर्व संघनायकांनी. कंपल्सरी चेसिंग करायची. वाईट चेंडू, निर्धाव चेंडू. सॉरी, एक संघाचं खातं उघडतंय. प्रेयश पाटील संघाचे जे खेळाडू असतील त्यांनी त्यांच्या कक्षामध्ये जमा व्हायचंय. प्रेयश पाटील संघाचे खेळाडू. वाईटच्या साह्याने संघाचं खातं उघडतंय. संघाची धावसंख्या होते बिनगडी बाद 1. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना राहुल भोईर. पुढचा चेंडू मागे मारण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट झाले आणि निर्धाव चेंडूची सांगता. राहुल भोईर हा एक खूप खूप चांगला गोलंदाज आहे. रोडपाली संघाचा खूप चांगला गोलंदाज आहे तो. त्याचा षटक हा खूप महत्वाचा षटक असेल ते बबुल भगतच्या संघासाठी. अंपायर साहेब आपले भावेश उलवेकर आणि साहिल उलवेकर, 2 बाईकमॅन खिडूकपाडा संघाचे. लॉंगॉनला गेलेला चेंडू. 1 धाव मात्र पूर्ण संघाची धावसंख्या होते बिनगडी बाद 2. राहुल भोईर याचा षटक हा निर्णायक षटक असू शकतोय, म्हणून सागर पाटील हा खूप संयमाने खेळताना दिसत आहे. पुढचे षटक आहेत त्यांना हाणामारीचे. नक्कीच 2 संघातील कर्णधारांना विनंती आहे. एक कर्णधार इथे आलेला आहे परेश कडके. तर प्रेयश पाटील कुठे असतील लवकरात लवकर या, कारण लगेच ताबडतोब दुसरा सामना खेळला. यस, गाडी गाडी जर 4 व्हीलर गाडीचे थोडासा कोणाला तर त्रास होईल खेळाडूंना. गाडी गाडी बघ 4 व्हीलर. गाडीचा नंबर काय आहे?
चला मी मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी या ठिकाणी पुढचा करून घ्यायची आहे. चेंडू राहुल भोईर बाबुल्याला आणि उंचावून मारलेला पटका षटकार. या जो पहिला पारितोषिक होता तो अक्षय ठाकूर याला भेटलेला आहे. आता मात्र या चेंडूचा षटकार मारला बाबुल्याने तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक असे महादेव शेठ पाटील यांच्याकडून. नक्कीच दत्ता शेठ पगडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि नो चेंडू बीमर चेंडू होता. फ्री हिट असेल. संघाची धावसंख्या होती ती 9. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. बबूल जर या चेंडू जर षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक भेटेल तुम्हाला. आणि पारितोषिक पटकवण्याच्या नक्कीच कुठेतरी आपल्याला पारितोषिक मिळेल या आशेनं दुसरा षटकार मारण्याचा प्रयत्न करत होता परंतु कुठेतरी थोडा फसला. लालच बुरी वाला लालच के चक्कर में. बघूया पुढचा शेवटचा चेंडू असेल राहुल भोईरच्या षटकातला. आता मात्र उंचावून गेलेला बघूया बाबू कोहली आणि राहुल भोईर यांनी कॅच पकडले. थोडस कॉलिंग मध्ये डिस्टर्बन्स. काय पब्लिकचा आवाज जास्त आहे त्यांना कॉलिंग करण्यामध्ये जास्त त्रास झाला असेल आणि बाबूल हा बाद झालेला आहे. आता मात्र नाणेफेक होत आहे ती प्रयश पाटील विरुद्ध परेश कडके या सामन्यादरम्यानची. मी विनंती करेन श्री महादेव शेठ पाटील यांना की आपण नाणेफेक करावी. प्रयश पाटील विरुद्ध परेश कडके. काका या एक कॉइन कोण होले. हॅलो हॅलो राहू दे. टॉस करायचा आहे. टॉस कुठे टॉसचा कॉइन दे. बंटी का ए लखन त्यांना टॉस कर. काकाला माझ्या नाणेफेक होत आहे. परेश कडके विरुद्ध प्रयश पाटील आणि विरुद्ध भोईर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र अक्षय ठाकूर आणि झेल सोडलेला आहे. खूप महत्वाचा झेल सोडलेला आहे सागर यांचा. सामन्याला कलाटणी देणारा हा झेल होता. हॅलो. प्रयश पाटील टॉस विन. आरांश 11.
संघाची धावसंख्या 12. 2 चेंडू 12 धावा. तीन चेंडू 13. चार बॉल 14. चार बॉल 14. 5 बॉल 15. 5 बॉल 15. दोन ओव्हर 19 रन. 2 ओव्हर 22 पाहिजेत जिंकण्यासाठी. रोशन भोईर. खूप सुंदर चेंडू. एक चेंडू 20 धावा. चांगला चेंडू रोशन यांचा. 2 बॉल 20 रन. 10 बॉल 21 रन पाहिजेत. सुंदर गोलंदाजी आणि 3 चेंडू लगातार 2 चेंडू निर्धाव आणि पहिल्या चेंडूत एकच धाव.
आता 9 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. 9 चेंडू 21 धावा. सुंदर गोलंदाजी रोशन भोईर यांची. आता मात्र नो बॉल, फ्री हिट. रोशन भोईर यांचा जुना IPL चा बॉल. सर्व सुंदर चाललेलं, परंतु आता मात्र या चेंडूमध्ये थोडासा रोशन भोईर घाबरलेला आहे आणि हा चेंडू आता फ्री हिट आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा सागर पाटील यांना घ्यायचा आहे. नऊ चेंडू आणि 20 धावा ना. आता मात्र फ्री हिट आहे. हॅलो, 8 चेंडू आणि 20 धावा, 19 धावा, सॉरी, 8 चेंडू 19 धावा. रितेश भोईर कंपल्सरी चेसिंग आहे. कमीच आहे ना, कारण मध्ये घुमता आवाज ना. आता मात्र पहिले 3 चेंडू सुंदर टाकल्यानंतर मात्र रोशन भोईर थोडासा आता भरकटला आहे. 8 बॉल 18 धावा. दोन चेंडू फक्त टाकायचे आहेत सुंदर की मॅच आपल्या खिशात. आणि उंचावून मारलेला चेंडू, षटकार. पंच निर्णय देतील. फलंदाजांना कशाही प्रकारचा रिओ आपण ठेवलेला नाही. पंच जो निर्णय देतील त्या निर्णयावरती सर्वांना समाधान मानावं लागेल. फक्त अंपायरला वाटलं रिव्ह्यू घ्यायचा असेल तरच ते घेऊ शकतील, नाहीतर नाही. आता मात्र रोशन भोईर मागडा ठरलेला आहे आणि 2 चेंडूवरती 2 लगातार षटकार. 1000 रुपये मात्र या ठिकाणी रितेश भोईर यांना मिळालेले आहेत मान्य श्री महादेव शेठ पाटील यांच्याकडून. यस, बॉल, ए बॉल दे, बॉल 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 दे रे. आला चेंडू आलाय. आता मात्र सामना स्वर्गीय चंद्रकांत बालाराम भोईर या संघाकडे वळलेला आहे, कारण या 2 लगातार षटकारामधून आता 6 चेंडू आणि 6 धावा. रोशन भोईर यांनी 4 चेंडूमध्ये 2च धावा दिल्या होत्या, मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये मात्र 12 धावा दिल्या आणि एक वाईट आणि एक नो. अशा प्रकारे या ठिकाणी 16 धावांचा मार खावा लागला त्या रोशन भोईर यांना. आता मात्र 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. शेवटचा षटक टाकण्यासाठी आलेले आहेत अक्षय ठाकूर. सागर पाटील
6 चेंडू 6 धावा. आणि मला तर वाटतंय गोलंदाजीमध्ये मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळते साई श्रद्धा 11 संघाची. कुठेतरी संघ निवड करत असताना आपण गोलंदाजाची निवड करणं गरजेचं होतं आणि तोच परिणाम या ठिकाणी साई श्रद्धा 11 संघाला भोगावा लागतोय. आपल्याकडे गोलंदाज उपलब्ध नाही आहेत आणि आता मात्र दुसराही चौकार आणि स्वर्गीय चंद्रकांत बालाराम भोईर हा संघ विजयी झालेला आहे. दोन्ही संघाने आपल्या या ठिकाणी लाईनअप करायचं आहे आणि लाईनअप करून नक्कीच मान्यवरांचं मी मनापासून धन्यवाद देतोय. मी अक्षय ठाकूर आणि रितेश भोईर यांना विनंती करतोय की आपले बक्षीस घेऊन जायचं आहे. आणि या संघाचा